नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेले चित्रे भाग 2। मुलांनो, ह्या पाठात आपण एकूण 6 चित्रे बघणार आहोत। हा पाठ तुमच्या मराठी टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 25 वर आहे। तर या पाठात तुम्हाला ही 6 चित्रे दिसत आहेत, बरोबर? तर ही 6ही चित्रे तुमच्याच वयोगटातील म्हणजेच 4th स्टँडर्डच्या मुलांनी काढलेली ही चित्रे आहेत आणि ह्या चित्रांद्वारे त्यांच्यात निरीक्षण म्हणजे इमॅजिनेशन व उत्सुकता निर्माण होते आणि ती मुले ही चित्र कशी काढतात आपले इमॅजिनेशन वापरून, आपल्या कल्पना वेगवेगळ्या आयडियाज घालून त्यांनी ही चित्रे कशी काढली आहेत ती आपल्याला आता आपण त्यांचं निरीक्षण करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि प्रत्येक चित्रातून आपल्याला काय काय संदेश मिळतो तो संदेश आपण आता घ्यायचा आहे। मुलांनी काढलेले चित्र भाग 1 हा धडा आपण फर्स्ट टर्ममध्ये ऑलरेडी केलेलाच आहे, आठवते ना तुम्हाला? तर ह्या धड्यामध्ये सुद्धा आपण ह्या चित्राचे वर्णन केले होते। तशाच प्रकारे आपला आजचा पाठ सुद्धा मुलांनी काढलेले चित्रे भाग 2 हा आहे। तर ह्या 6 चित्राचे आता आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि त्या चित्रामधून आपल्याला काय संदेश मिळतो हे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। हे आहे आपलं पहिलं चित्र। या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरं? पहा व्यवस्थित, चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करा। तर ह्या चित्रात आपल्याला 2 व्यक्ती मातीकाम करताना दिसत आहेत। एक व्यक्ती मातीचा घडा किंवा मडके बनवताना दिसत आहेत, तर दुसरा व्यक्ती बनवलेले मडके कसे बनले आहे हे तपासत आहे। ह्या चित्रात एक मुलगी सुद्धा आपल्याला दिसत आहे। ही जी मुलगी आहे ती त्या काम करणाऱ्या व्यक्तींचं निरीक्षण करताना दिसत आहे। तर पहा मुलांनो, हे जे काढलेले चित्र आहे त्या सगळ्या गोष्टी कशा बारकाईने काढल्या आहेत। व्यवस्थित पहा, त्यांनी कसे ते मडके काढले आहेत, मडके करणारा माणूस कसा काढला आहे, व्यवस्थित कसं चित्र रंगवलं आहे, सुटसुटपणे सगळं केलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा चित्रामधील बारकाई समजता आली पाहिजे किंवा चित्रातील बारकाई ड्रॉ करता आली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून आपल्या कल्पना टाकून आपलं इमॅजिनेशन त्याच्यामध्ये टाकून एक सुंदर असं चित्र तुम्हाला सुद्धा तयार करता आलं पाहिजे। आता आपण आपलं दुसरं चित्र पाहूया। ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? ह्या चित्रात आपल्याला एक पिवळ्या रंगाची कोंबडी दिसते आणि तिची दोन पिल्लू दिसतायत। त्या कोंबडीचा रंग आहे पिवळा आणि तिच्या पिल्लूंचा रंग सुद्धा आहे पिवळा। एक पिल्लू कोंबडीच्या पाठीवर आहे आणि एक पिल्लू तिच्या जवळ उभे आहे। किती सुंदर प्रकारे हे चित्र त्या मुलाने काढले आहे, हो की नाही? आता आपण आपलं पुढचं चित्र पाहूया। ह्या चित्रामध्ये काय दिसते बघा? ह्या चित्रामध्ये एक मुलगा ज्याने हिरव्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे तो पतंग उडवत आहे आणि एक मुलगा होडीमध्ये म्हणजेच बोटमध्ये बसलेला आपल्याला दिसतो। एखाद्या समुद्र किनाऱ्यावरचं हे चित्र दिसते। ह्या चित्रात आसपास नारळाची झाडे आहेत, नारळाची म्हणजे कोकोनट ट्रीज। म्हणजेच हे चित्र निश्चितच समुद्र किनाऱ्याकडचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल। मुलगा आनंदाने पतंग उडवतो आणि दुसरा मुलगा होडीमध्ये आहे, तो पण किती आनंदी दिसत आहे। हे सर्व निरीक्षण या छोट्या मुलाने अगदी व्यवस्थितरित्या या चित्रामध्ये टिपलेलं आहे। आता पुढचं चित्र। ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? एक बगीचा पाहायला मिळतो। बगीचा म्हणजे काय तर गार्डन। वेगवेगळ्या प्रकारची रंगाची फुले दिसत आहेत।
या गार्डनमध्ये एक लहानशी मुलगी पिकनिकला आलेली आहे असं दिसत आहे. कारण पहा, तिच्या पायाखाली एक चटई आहे व चटईवर छोटे छोटे डबे आहेत, ग्लास आहेत, प्लेट आहे, इत्यादी वस्तू आहेत. ह्या चित्रात आपल्याला कार्टून कॅरेक्टर्स सुद्धा दिसत आहेत. कोणते आहेत ते कार्टून कॅरेक्टर्स? ओळखा. बरोबर, डोरेमॉन आणि डोरेमी. अगदी छान अशी कल्पना ह्या मुलाने केलेली आहे की या सुंदर बागेमध्ये, या गार्डनमध्ये ह्या कार्टून कॅरेक्टर्स बरोबर म्हणजेच डोरेमॉन व डोरेमी बरोबर ही मुलगी पिकनिकला आलेली आहे आणि त्याचबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर खेळत आहे. ह्या मुलांनी हे जे चित्र काढले आहे त्यांनी किती चांगलं निरीक्षण, किती चांगलं ऑब्झर्वेशन केलं आहे आणि त्याचं किती चांगलं स्वतःचे इमॅजिनेशन वापरून हे चित्र त्यांनी तयार केलं आहे. ह्या चित्रात बघा, तुमचे आवडते कार्टून कॅरेक्टर्स आहेत. ओळखलं की नाही? बरोबर ना? हे आहेत तुमचे सुनियो, शिजुका, डोरेमोन, नोबिता आणि जियान. तर हे सगळे डोरेमॉनचे कार्टून कॅरेक्टर्स आहेत. बरोबर ना? असं वाटतंय एखाद्या जंगलात हे आले आहेत आणि ते खूप खुश आहेत एखाद्या जंगलामध्ये येऊन. त्यांच्या मागे बघा सगळीकडे हिरवी झाडं आहेत आणि हे पाचही कॅरेक्टर्स डोरेमॉनचे जे कार्टूनचे जे कॅरेक्टर्स आहेत ते एखाद्या जंगलात येऊन त्यांचा आनंद ह्या ठिकाणी त्या मुलांनी दाखविलेला आहे. आता आपण पुढच्या चित्राकडे वळूया. हे आहे आपलं शेवटचं चित्र. ह्या चित्रात एक झाड दिसत आहे. त्या झाडावरती फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाईज उडताना दिसत आहेत. एक सूर्य आहे, 2 पक्षी दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे एक आईस्क्रीमचं दुकान दिसत आहे. आता हे जे आईस्क्रीमचं दुकान आहे त्या दुकानात एक व्यक्ती बसलेला आहे जो आईस्क्रीम विकताना आपल्याला दिसत आहे आणि काही मुली आईस्क्रीम विकत घेण्यासाठी आलेल्या आपल्याला दिसत आहेत. जेव्हा तो दुकानदार त्यांना विचारतो कोणते आईस्क्रीम पाहिजे तेव्हा त्या मुली मँगो आईस्क्रीम सांगून त्या दुकानदाराकडून मँगो आईस्क्रीम घेत आहेत. तसेच एक मुलगा आंबे घ्या आंबे असे म्हणत आंबे विकताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर मुलांनो, इथे पहा, हे जे चित्र ज्या मुलांनी ड्रॉ केलं आहे त्या मुलांनी किती त्याचे इमॅजिनेशन्स वापरले आहेत, त्याचे आयडियाज कसे वापरले आहेत. त्यांनी किती बारकाईने आईस्क्रीम शॉप काढला आहे. त्या आईस्क्रीम शॉपमधील वस्तू, आईस्क्रीम शॉपमध्ये फॅन, आईस्क्रीम शॉपमध्ये तो बोर्ड 20 रुपीजचा, 20 रुपयाचा बोर्ड. पहा किती बारकाईने त्या मुलाने हे चित्र काढलं आहे आणि ती मुलगी कशी आईस्क्रीम खात आहे पहा. तर मुलांनो, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे चित्राचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून, ऑब्झर्वेशनला मराठीत आपण निरीक्षण बोलतात, तर चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करून ते चित्र तुम्हाला तुमच्या आयडियाज वापरून, तुमची इमॅजिनेशन वापरून व्यवस्थित तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे जी 6 चित्र आहेत ही आपल्या 4थीतील असणाऱ्या वयोगटातील मुलांनीच काढली आहेत. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे चित्र काढून त्यातून मिळणारा संदेश तुम्हाला देता आला पाहिजे. तर मुलांनो, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे एक उपक्रम आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे चित्र काढायचे आहे, रंगवायचे आहे व अपलोड करायचे आहे. म्हणजे तुम्हाला कुठलंही चित्र जे आवडेल, जर तुमच्या कल्पनेमध्ये, जर तुमच्या माइंडमध्ये एखादं सीन असेल कुठला तरी, एक समुद्रावरचा सीन किंवा एक गार्डनमधला सीन किंवा एक रेल्वे स्थानकावरचा सीन, कुठल्याही प्रकारचं चित्र तुम्हाला जे आवडलं असेल ते तुम्ही एखाद्या A4 साईजच्या ड्रॉइंग पेपरवर घ्या. एक A4 साईजचा ड्रॉइंग पेपर घ्या आणि त्याच्यावर मस्त व्यवस्थित ड्रॉ करा, कलर करा आणि दिलेल्या फोल्डरमध्ये अपलोड करा. तर ही तुमची ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला मार्क्स दिले जातील. त्यामुळे न चुकता, न विसरता ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पूर्ण करा आणि तुमची इमेज अपलोड करा. धन्यवाद.